हे खोटे आदिवासी दाखले कसे सुलेखाताई चव्हाण यांनी कुठे सबमिट केले आणि त्याचा पाठपुरावा कसा 6 महिन्यामध्ये शोधून काढला, उकरून काढला, त्या आदिवासी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय लकीभाऊ जाधव यांना मी विनंती करतो की आपण पत्रकारांना मार्गदर्शन करावं. आज खऱ्या अर्थाने मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आज मला खरंच आठवण येते. आज ते असते आज या प्रभाग क्रमांक 5 मध्ये बोगस आदिवासीला तिकीट देण्याचं कोणाचंही धाडस झालं नसतं आणि आदरणीय आनंद दिघे साहेबांचा विचार सर्व बहुजन समाज बांधवांच्या प्रती प्रामाणिक हेतू होता आणि त्याच्यापेक्षा आदिवासींमध्ये सगळ्यात मोठा जीव असेल तर तो आनंद दिघे साहेबांचा होता. आणि तीच विचारधारा आमचे केदार दिघे साहेब, आमचे सहकारी दिनेश दादा हे सर्व त्यांच्या विचारधारेचे, मी त्यांच्या विचारधारेचा आहे, त्यांच्या विचारधारेचे लोक तो विचार पुढे नेण्याचं काम करते. परंतु त्या विचाराला कुठंतरी खीळ पाडण्याचं काम, कटकारस्थान करण्याचं काम, तो विचार दाबण्याचं काम काही लोक करतात. आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये मल्हार आदिवासी मल्हार कोळी जमातीच्या नामसाधर्माचा फायदा घेऊन शिरपूर येथील मंडलिक प्रांत अधिकाऱ्याकडून पैशाची देवाणघेवाण करून जातीचा दाखला मिळवला. सुलेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांनी आणि कुठलंही कागदपत्र, कुठलेही पुरावे न देता प्रांत अधिकारी मंडलिक यांनी तो दाखला दिला. त्या संदर्भात आम्ही माननीय विभागीय आयुक्त गेडाम साहेबांना आम्ही तक्रार दाखल केलेली की तात्काळ या प्रांत अधिकाऱ्यांना निलंबित करून त्याच्यावरती गुन्हे दाखल करा. कारण असे मुजोर अधिकारी जर खऱ्या आदिवासींचे दाखले बोगसताना वाटण्याचं काम करत असतील, त्यांनी धंदा सुरू केला असेल तर तो धंदा बंद करा आणि त्या प्रांत अधिकारी मंडलिकवरती गुन्हे दाखल करा आणि त्याला निलंबित करा, ही एक आम्ही पहिल्यांदा मागणी केली. त्या माध्यमातून त्या जातीच्या दाखल्याला चॅलेंज करण्यासाठी आणि आम्हाला एसटी समाजासाठी, आदिवासी समाजासाठी अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र तपासणी समिती असती, तिथं जात पडताळणी होत असती. परंतु जातीचा दाखला जरी जप्त करायचा आहे तरी ते अधिकार समितीला असतात. त्यामुळे आम्ही सुलेखा सूर्यवंशी उर्फ चव्हाण यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेला अर्ज हा अवैध करण्यात यावा. कारण धुळे जिल्ह्यामध्ये कोळी मल्हार ही जमात आढळत नाही. आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे, तत्कालीन आयुक्त डॉक्टर गोविंद गारे साहेब, आदिवासी हृदय सम्राट मधुकरराव पिचड साहेब यांच्या संशोधनातून पूर्ण राज्यातील आदिवासीचा सर्वे झाला. ज्या 45 जमाती आहेत, 45 जमातीचं वास्तव्य कुठं आहे, त्यांचं राहणीमान, त्यांची संस्कृती, बोलीभाषा, त्यांचं जन्म मृत्यू, त्यांचं लग्न सोहळे कशा पद्धतीने असतात आणि त्यांचं सगळं संस्कृतीच्या माध्यमातून त्याचं संशोधन करून TRTने त्याचं जतन केलेले त्याचे पुस्तकं आजही अवेलेबल आहेत. परंतु कोळी मल्हार ही जमात ठाणे जिल्ह्यामध्ये आढळते, पालघर जिल्ह्यामध्ये आढळते आणि रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आढळते. या 3च जिल्ह्यामध्ये हे आदिवासी कोळी मल्हार जमात आढळते. याच्या बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये कोळी मल्हार जमात ही खऱ्या कोळी मल्हार जमातीच्या नामसाधर्माचा फायदा घेऊन सवलती, आदिवासीच्या सवलती लाटण्याचं काम करत आहे. त्याच धर्तीवरती शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाने सुलेखा चव्हाण यांना तिकीट दिलं. त्यांना माहिती असून की ही बोगस आदिवासी आहे तरी शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाने त्यांना AB फॉर्म देऊन त्यांना बिनविरोध निवडून आणलं आणि खऱ्या आदिवासीचे दिनेश जाबर यांच्या मिसेसचे कागदपत्र पूर्ण असताना त्यांना जाणून बुजून अपात्र करण्यात आलंय आणि सुलेखा चव्हाणला बिनविरोध करून आणलं. म्हणजे एवढी दडपशाही, एवढी गुंडागिरी जर या ठाणे शहरामध्ये जर चालत असेल तर आपण आदरणीय स्वर्गवीर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विचार कसा जिवंत ठेवणार. आज त्यांच्या विचारधारेचा आमचा दिनेश भाऊ जाबर आज खऱ्या अर्थाने
स्वतःच्या आदिवासी आरक्षित जागेवरती निवडणुकीसाठी उभा राहिला, परंतु त्याच्यावरती खूप मोठं नुकसान केलं, त्याला अपात्र करून खऱ्या आदिवासीचं नुकसान करून बोगस आदिवासीला पाठिंबा देण्याचं काम शिवसेना शिंदे गटाने केलंय. त्यामुळे सर्वप्रथम मी शिवसेना शिंदे गटाचा इथं जाहीर निषेध करतो. कारण आदिवासी समाजामध्ये कोणाला घुसखोरी करू द्यायचा अधिकार नाही. ज्याला आदिवासी समाजाचं सर्टिफिकेट पाहिजे, आदिवासीचं आरक्षण पाहिजे, त्याला आदिवासी समाजात आदिवासीच्या जन्मी पोटी जन्म घ्यावा लागतो. कारण त्याचा बाप आदिवासी असतो खरा, हे पहिल्या असताना सांगतो. कारण बोगसांनी कितीही काही केलं तरी या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामध्ये अशा बोगसांचा आम्ही नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. आणि शिवसेना शिंदे गटाने संविधानाची बी आज पायमल्ली तुडवलेली, आज आयोगाचा बी पायमल्ली तुडवलेली, कायद्याचा अवमान केलेला आहे. मग त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, जी सुलेखा चव्हाण स्वतः ख्रिश्चन कोळी, सोम कोळी, सूर्यवंशी कोळी या नोंदी आहेत तिच्या, आणि हे लोक एसबीसी मध्ये मोडतात. एसबीसीच्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी खऱ्या आदिवासीवरती अन्याय करून शिंदे गटाने त्यांना तिकीट दिलं. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ अपात्र करावे आणि त्या सुलेखा चव्हाण यांनी 5-6 महिन्यामध्ये घेतलेला जो लाभ आहे तो वसूल करण्यात यावा. त्याच पद्धतीने तिला आताच्या आता तात्काळ अपात्र करून लवकरात लवकर तिथं पोटनिवडणूक कशी लावता येईल यासाठी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार नाही. परंतु आदिवासींच्या विरोधातला खरा शत्रू जर असेल तो शिवसेना शिंदे गट, या माध्यमातून मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो. कारण आदिवासींच्या जमिनीची लूटमार त्यांच्या बिल्डरांनी, भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात केलेली आहे. आणि आदिवासींच्या ज्या आरक्षित जागा आहेत त्याही बोगस आदिवासींना आमच्या छाताडावरती बसून गायब करण्याचं काम हे शिवसेना शिंदे गट करतोय. या पत्रकाराच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांना, समाज बांधवांना सांगतो की अशा आदिवासी विरोधी शिवसेना शिंदे गटापासून सावधान राहा आणि समाजाचं संरक्षण करा. आणि असे किती बोगस आले तरी त्यांना तुडवायचं काम करणार आहोत. आम्ही संविधानाच्या माध्यमातून त्यांना नक्कीच सजा देऊ आणि आमच्या नादाला आदिवासींच्या कोणी लागू नये. कारण आदिवासी हा जोपर्यंत शांत आहे तो शांत आहे. एकदा आदिवासी पेटला तर तो कधी विजत नाही, हे या माध्यमातून सांगतो. कोणाला काय राजकारण करायचं ते करा, परंतु आदिवासी समाजावरती कोणी राजकारणाची पोळी भाजू नये. अन्यथा जर आदिवासी समाजाने तुमच्या राजकारणाची पोळी भाजण्याची सुरुवात केली तर आदिवासी भागातून तुमचं राजकारण संपल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं जाता जाता एकच सांगतो, मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ त्या सुलेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशीला त्या नगरसेवक पदावरून तात्काळ हटवण्यात यावं, त्यांना अपात्र घोषित करावं. हीच या मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ही विनंती करतो. जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी.